नमस्कार. स्पर्धा परीक्षांच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे नाव खूपच महत्त्वाचं आहे. आज आपण त्यांच्याच कार्याचा सखोल अभ्यास करणार आहोत, ज्या व्यक्तीने आधुनिक महाराष्ट्राचा आणि विशेषतः तेव्हाच्या मुंबई इलाख्याचा कायदेशीर, शैक्षणिक आणि प्रशासकीय पाया घातला. त्यांचं योगदान परीक्षेच्या दृष्टीनं इतकं महत्त्वाचं का आहे हे आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. महाराष्ट्राची आजची जी कायदेशीर आणि शैक्षणिक प्रणाली आहे तिचा पाया मुळात कोणी घातला हा प्रश्न फक्त इतिहासाचा नाहीये, तर तो आपल्या सध्याच्या प्रशासनाच्या आणि न्यायव्यवस्थेच्या अगदी मुळाशी जातो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. म्हणूनच MPSC आणि UPSC सारख्या परीक्षांमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासावरचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचं कार्य समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण याच माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन नावाच्या एका मोठ्या पण तितक्याच गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणार आहोत. बघा, एका बाजूला ते ब्रिटिश साम्राज्याचे प्रतिनिधी होते ज्यांनी मराठा सत्तेचा शेवट पाहिला, पण दुसऱ्या बाजूला ते एक असे प्रशासक होते ज्यांनी इथल्या भारतीय परंपरांचा, कायद्यांचा आणि शिक्षण पद्धतीचा आदर केला आणि त्यांना एक आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न केला. हाच जो विरोधाभास आहे ना, तो त्यांना परीक्षेसाठी एक महत्त्वाचा विषय बनवतो. चला तर मग आपल्या अभ्यासाच्या पहिल्या भागात आपण एक प्रशासक म्हणून माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी काय काम केलं याचं विश्लेषण करूया. मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाल्यावर त्यांच्यासमोर कायद्याचं राज्य स्थापन करण्याचं नेमकं आव्हान तरी काय होतं ते आधी पाहूया. विचार करा, एल्फिन्स्टन जेव्हा गव्हर्नर झाले तेव्हा मुंबई इलाख्यातली कायदेशीर व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होती. म्हणजे कायद्याचं असं काही लिखित स्वरूपच नव्हतं. दिवाणी आणि फौजदारी खटल्यांमध्ये न्यायदान कसं व्हायचं तर स्थानिक काझी किंवा पंडित यांच्या मतानुसार किंवा पारंपरिक रूढीनुसार व्हायचं. याचा परिणाम काय तर एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी शिक्षा. कायद्यात कोणतीही समानता किंवा निश्चितता नव्हती. सगळा गोंधळ होता. आता मुंबईचे गव्हर्नर होण्याआधी एल्फिन्स्टन यांना इथला मोठा अनुभव होता. त्यांनी पुण्यात पेशव्यांचे रेसिडेंट म्हणून काम केलं होतं. 1817च्या खडकीच्या लढाईतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. या सगळ्या अनुभवामुळे त्यांना मराठा प्रशासन, इथली सामाजिक रचना आणि स्थानिक कायद्यांची सखोल माहिती मिळाली होती. आणि याच ज्ञानाचा उपयोग त्यांनी गव्हर्नर झाल्यावर आपल्या धोरणांमध्ये केला, ज्यामुळे त्यांची धोरणं इतर ब्रिटिश अधिकाऱ्यांपेक्षा जास्त प्रभावी ठरली. नवीन गोष्टी टाळा, त्यांच्या जुन्या कायद्यांची चांगली अंमलबजावणी करा, या त्यांच्याच शब्दांमधून त्यांचं प्रशासकीय तत्त्वज्ञान अगदी स्पष्ट दिसतं. कॉर्नवॉलिससारख्या इतर ब्रिटिश प्रशासकांनी काय केलं तर त्यांनी थेट ब्रिटिश कायदे इथं लादले. पण एल्फिन्स्टन यांनी तसं नाही केलं. उलट त्यांनी भारतीय समाजातील जे कायदे आणि परंपरा आहेत त्यांचा अभ्यास केला आणि त्यातल्या त्यात सुधारणा करून एक समान कायदेशीर चौकट तयार करण्यावर भर दिला. मग या सगळ्या कायदेशीर गोंधळावर उपाय म्हणून त्यांनी एक प्रचंड मोठं काम हाती घेतलं. ते म्हणजे एल्फिन्स्टन कोडची निर्मिती. यामध्ये मुंबई इलाख्यासाठी दिवाणी आणि फौजदारी प्रक्रिया तसंच वेगवेगळ्या कायद्यांचं संकलन करून त्यांना एकाच ठिकाणी आणण्यात आलं. खऱ्या अर्थाने कायद्याचं राज्य किंवा रूल ऑफ लॉ स्थापन करण्याच्या दिशेने हे एक क्रांतिकारी पाऊल होतं. 1827 हे वर्ष परीक्षेसाठी अगदी पाठ करून ठेवा. याच वर्षी एल्फिन्स्टन कोड लागू झाला आणि मुंबई इलाख्यात पहिल्यांदा कायद्याची एक समान आणि लिखित प्रणाली अस्तित्वात आली. भारतातील कायदेशीर इतिहासातला हा एक मैलाचा दगड मानला जातो आणि यावर स्पर्धा परीक्षांमध्ये थेट प्रश्न विचारले जातात. बरं, हे झालं प्रशासनाबद्दल. आता आपण एल्फिन्स्टन यांच्या कामाच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या पैलूकडे वळूया, आणि तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन हा फक्त पुढारलेला नव्हता, तर त्या काळातल्या ब्रिटिश धोरणांच्या तुलनेत तो खूपच क्रांतिकारक मानला जातो. त्या काळात ना ब्रिटिशांमध्ये भारतीयांना शिक्षण द्यायचं की नाही यावरून मोठे वाद होते. बहुतेक ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटायचं की भारतीयांना शिकवलं तर ते स्वातंत्र्याची मागणी करतील. पण एल्फिन्स्टन यांचा विचार पूर्णपणे वेगळा होता. त्यांना वाटत होतं की लोकांना शिक्षित करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे आणि सुशिक्षित लोकांमुळेच एक स्थिर शासन निर्माण होऊ शकतं. एल्फिन्स्टन यांचा एक विचार खूप महत्त्वाचा होता. ते म्हणायचे की पाश्चात्य शिक्षण देताना भारतीयांचं स्वतःचं साहित्य, त्यांच्या भाषा आणि ज्ञानपरंपरा नष्ट करणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी कलम हा शब्द वापरलाय. म्हणजे काय तर पाश्चात्य ज्ञानाचं कलम भारतीय ज्ञानाच्या झाडावर लावायचं, पण मूळ झाड तोडायचं नाही. पाश्चात्य आणि भारतीय ज्ञानाचा समन्वय साधायचा. त्यांचं शैक्षणिक धोरण खूप विचारपूर्वक आखलेलं होतं. एकीकडे त्यांनी नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक कमिटी स्थापन करून मराठी आणि गुजरातीसारख्या स्थानिक भाषांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन दिलं, जेणेकरून तळागाळातील लोकांना, शेतकऱ्यांना, मजुरांना लिहिता वाचता येईल आणि त्यांची फसवणूक होणार नाही.
तर दुसरीकडे उच्च शिक्षणासाठी त्यांनी पाश्चात्य विज्ञान आणि साहित्याच्या अभ्यासावर भर दिला आणि याच विचारातून पुढे एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना झाली. प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ आणि आता एल्फिन्स्टन यांची तिसरी ओळख, ती म्हणजे एक इतिहासकार. आता आपण त्यांच्या या भूमिकेचा अभ्यास करू. त्यांनी जेम्स मिल सारख्या ब्रिटिश इतिहासकारांनी जो भारतीय इतिहासाचा चुकीचा दृष्टिकोन मांडला होता, त्याला विद्वत्तेच्या आधारावर आव्हान दिलं. त्या काळात जेम्स मिल नावाच्या एका लेखकाचं हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचं पुस्तक खूप प्रसिद्ध होतं. आता गंमत बघा, हा जेम्स मिल कधी भारतात आलाच नव्हता. तरीही त्याने लिहिलेल्या इतिहासात भारतीय संस्कृतीला मागास, रानटी आणि स्थिर ठरवलं होतं. आणि अनेक ब्रिटिश अधिकारी याच पुस्तकाचा आधार घेऊन भारतातली ब्रिटिश राजवट कशी योग्य आहे हे सिद्ध करायचे. या पार्श्वभूमीवर एल्फिन्स्टन यांनी लिहिलेला द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ म्हणजे मिलच्या विचारांना दिलेलं एक थेट आणि अभ्यासपूर्ण उत्तर होतं. आपल्या प्रत्यक्ष अनुभवावर आणि संशोधनावर आधारित ह्या ग्रंथात त्यांनी भारतीय संस्कृती आणि इतिहासाकडे अधिक संतुलित आणि सहानुभूतीच्या नजरेने पाहिलं. त्यांनीच भारतीय इतिहासाचं हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटिश या 3 कालखंडात विभाजन करण्याची पद्धत सुरू केली, जी पुढे अनेक वर्ष वापरली गेली. तर मग या सगळ्या कामाचा निष्कर्ष काय? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा आपल्यावर कायमस्वरूपी काय परिणाम झालाय? त्यांचा वारसा नेमका काय आहे? चला आता त्यांच्या योगदानाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांची एक जलद उजळणी करूया. कायदा, शिक्षण आणि इतिहास हे एल्फिन्स्टन यांच्या कार्याचे 3 आधारस्तंभ आहेत. एक प्रशासक म्हणून त्यांनी एल्फिन्स्टन कोड दिला, एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी आधुनिक राज्य शिक्षण प्रणालीचा पाया घातला आणि एक इतिहासकार म्हणून त्यांनी भारतीय इतिहासाला युरोपकेंद्री दृष्टिकोनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परीक्षेच्या उजळणीसाठी हे 3 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि हो, एक रंजक गोष्ट सांगायची राहिलीच. आपल्याला मुंबईचा मालबार हिल माहितीये, हो ना? तर त्या उच्चभ्रू परिसरातला सगळ्यात पहिला बंगला कोणी बांधला असेल तर तो माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी बांधला होता. त्यांच्यामुळेच त्या भागाच्या विकासाला एक वेगळी चालना मिळाली. शेवटी एक प्रश्न उरतोस की माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना आपण नेमकं काय म्हणायचं? एक उदारमतवादी साम्राज्यवादी की एक दूरदृष्टी असलेला प्रशासक? हा प्रश्न खरंच गुंतागुंतीचा आहे, कारण त्यांच्या धोरणांनी मुंबई इलाख्यात ब्रिटिश राजवट तर पक्की केली, पण त्याचवेळी त्यांनी सुरू केलेल्या शिक्षणामुळे आणि कायद्याच्या राज्यामुळे नकळतपणे का होईना भविष्यातल्या भारतीय राष्ट्रवादाची आणि स्वराज्याची बौद्धिक पायाभरणी झाली. बघा केवढा मोठा विरोधाभास आहे हा. एल्फिन्स्टन यांच्यासारख्या व्यक्तींचा अभ्यास करणं म्हणजे फक्त परीक्षेसाठी काही तथ्य लक्षात ठेवणं नाही, तर आपला आज ज्या व्यवस्थेवर उभा आहे त्या व्यवस्थेची मुळं समजून घेणं आहे. त्यामुळे नेहमी इतिहासाकडे चिकित्सक दृष्टीनं पाहत रहा, प्रश्न विचारत रहा आणि आपल्या ज्ञानाचा पाया मजबूत करत रहा. तुमच्या पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.